नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मौजे मायनी येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त एक आदत एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न होते। या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपला 100% दिसणार आहेत। तर चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट। तर बबलू स्टेशनचा राजा चालू सीझनमध्ये मैदाना गाजवत आहे। राजा गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 2 वरून आपला पलटण दिसणार आहे। त्याच्यानंतर पुष्पराज राहुलबाईंनी पिल्लू नाव ठेवलं आहे, ज्याने फॉर्च्युनर मैदान चांगलंच गाजवलं आहे मथुरसोबत। तो पुष्पराज मादल मुठीकरांचा पुष्पराज गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 4 वरून आपला पलटण दिसणार आहे। त्याच्यानंतर मायनीकरांचा वजीर आपला गट क्रमांक 8 मध्ये पलटण दिसणार आहे। त्याच्यानंतर फौजी ग्रुप बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपला गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 3 वरून पलटण दिसणार आहे। त्याच्यानंतर विठ्ठल नानांच्या तेजा आणि भुंगाच्या नावाने दोन्ही चिठ्ठ्या कडेनेच आहेत। पहिली चिठ्ठी गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 1 वरती, तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक 44 मध्ये तास क्रमांक 8 वरती। तर बघूया तेजा नक्की कोणत्या गटात पळतोय। त्याच्यानंतर उर्मते महाराष्ट्र गायकवाड यांच्या कंदूरच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 7 वरती। या गटात आपला कंदूरचा राजा पलटण दिसू शकतो। त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये पब्लिकचं भिताड म्हणून ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 2 वरून आपला पलटण दिसेल। त्याच्यानंतर मोराळेकरांचा सम्राट गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 5 वरून चिठ्ठी निघाले आहे। त्याच्यानंतर घाणनकरांचा बाब्या किंवा दुर्गा आपल्या गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 2 वरून पलटण दिसेल। त्याच्यानंतर खांडचकरांचा बाळ्या चालू सीझनमध्ये जो मैदान गाजवत आहे असा बाळ्या गट क्रमांक 29 मध्ये चिठ्ठी निघाली आहे। त्याच्यानंतर नांदेड सिटीकरांचा भारत प्रत्येक मैदानात जो नंदी गुलालास पात्र असतो तो सुद्धा गट क्रमांक 29 मध्ये चिठ्ठी निघाली आहे। तर मित्रांनो, हे आहेत काही टॉप नंदींचे गट। आणि आता अपडेट राहिली आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरच पळणार का। तर मित्रांनो, बाकासूरच्या पायाला पत्री मारली आहे 23 तारखेच्या, मला वाटते 23 तारखेला मुळशी केसरी भव्य दिव्य भुक्कू मांगरावाडी फाटी येथे मैदान आहे। या मैदानात डायरेक्ट आपला बाकासूर पलटण दिसू शकतो। तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा। तसेच पहिलवान अभिजित भैया पवार यांच्या सारथ्याच्या नावाने देखील एकसुद्धा चिठ्ठी नाही। तुम्हाला वाटतं सारथ्या देखील आज आरामावरती आहे। तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थोड्याच वेळात मैदान चालू होईल, नक्की मैदान बघा, टॉपचं मैदान आहे। धन्यवाद।